तुझ्याच वाणी माझा भीमराव आहे, तुझी कीर्ती तर जगी भीमाचे नाव आहे. दुनियेच्या विद्वानावर तुझाच प्रभाव आहे. अरे बाकी सारी कावळ्यांची ही काव काव आहे. बाबासाहेबांनी सर्व जाती धर्माचा अभ्यास करून 56 साला तुम्हा आपल्याला तथागताच्या ओटीत टाकलं. तथागताच्या पदकमलावर, तथागताच्या पदकमलावर काव्य फुले वाहतो गातो, वंदन गीत गातो गातो, वंदन गीत गातो. तथागताच्या पदकमलावर, तथागताच्या पदकमलावर काव्य फुले वाहतो गातो, वंदन गीत गातो, इंगळे साहेबांच्या तर्फे 21 रुपये आले. आभारी आहो. माणसाने कुणा हीन म्हणू नये, कुणा नीच म्हणू नये. हा मोठा तो छोटा अशा प्रकारची वृत्ती न बाळगता जो माणूस श्रीसरांत पंचशील ग्रहण करतो तो त्याच्या जीवनाचं समजतो. म्हणून मना मनाची, मना मनाची खान तुझे पंचशिलेची नदी. हो पंचशिलेची नदी, हो पंचशिलेची नदी. मना मनाची खान तुझे पंचशिलेची नदी. हो पंचशिलेची नदी, हो पंचशिलेची नदी. आयुष्याची बाग भरते बुद्ध विहारामधी. हो बुद्ध विहारामधी, हो बुद्ध विहारामधी. श्रीसरणाचे स्वर अडवता, श्रीसरणाचे स्वर अडवता सर्व इथे लोपतो गातो, वंदन गीत गातो. हजारो माईचे लाल्या जगात पैदा झाले, परंतु एकच तथागत गौतम बुद्ध असे जन्मास आले की त्यांचा जन्म वैशाख पौर्णिमेला, ज्ञानाची प्राप्ती वैशाख पौर्णिमेला, लग्न सोहळा सुद्धा वैशाख पौर्णिमेला आणि शेवटचा जो अंतिम श्वास घेतला महानिर्वाण सुद्धा कुशीनाऱ्यामध्ये वैशाख पौर्णिमेला झालं. सर्व जातीत
सर्व देवांनी सांगितलं की माझी पूजा करा, माझी पूजा केल्याने तुमचे विघ्न दूर होतील. परंतु भगवान बुद्धाने तसं सांगितलेलं नाही. तुम्हा आपल्याला अष्टांग मार्ग दिला, सदाचार दिला आणि त्याच्यामध्ये सांगितलं की हा माझा अष्टांग मार्ग आहे, तुम्हाला पटेल तर माझ्या रस्त्यावर चला. वंदन गीत गातो गातो, वंदन गीत गातो गातो, वंदन गीत गातो. मानव्याच्या मुखी फासला, मानव्याच्या मुखी फासला, असा कुणी काळीमा. असा कोणी काळीमा, हो, असा कोणी काळीमा. काळीमा पुसून गेली वैशाखी पौर्णिमा. ओ वैशाखी पौर्णिमा, ओ वैशाखी पौर्णिमा. मानव्याची वाट निरंतर, मानव्याची वाट निरंतर, बुद्ध मला धावतो गातो. वंदन गीत गातो गातो, वंदन गीत गातो गातो, वंदन गीत गातो. तथागताच्या पदकमलावर, तथागताच्या पदकमलावर काव्य फुले वाहतो गातो. वंदन गीत गातो गातो, वंदन गीत गातो गातो, वंदन गीत गातो. शेवट आहे. प्रतापसिंह दादा म्हणतात, बुद्धाकडची सर्व जाती धर्माचा अभ्यास केला बाबासाहेबांनी आणि या देशावर सर्वात मोठे जर उपकार केले धर्मांतरानंतर तर माझ्या मराठा समाजावर केले. कदाचित जर बाबासाहेबांनी आज तुम्हा आपल्याला मुसलमान बनवलं असतं तर आज परिस्थिती काय असती. भीमा कोरेगावची लढाई बाबासाहेबांनी लक्षात घेतली. 28,000ला माझे 500 महार भारी पडले आणि यांच्यावर अन्याय झालेला आहे म्हणून मी शांतीचा धम्म दिला पाहिजे. बुद्धाकडची वाट भीमाने, बुद्धाकडची वाट भीमाने, काल मला दावली. ओ काल मला दावली, हो काल मला दावली. प्रतापसिंगा मला मिळाली मायेची सावली. मायेची सावली, हो मायेची सावली. बुद्धाकडची वाट भीमाने, काल मला दावली. काल मला दावली, काल मला दावली. प्रताप
जय भीम. आपण पाहता आर के भटकर युट्यूब चॅनल. आर के भटकर युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे. असेच आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या चॅनलला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. यमहं वदामि तं वदेत् नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्स गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं संघं शरणं गच्छामि तृतीयं बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं धम्मं शरणं गच्छामि तृतीयं संघं शरणं गच्छामि ईशरणागमन सम्पूर्णम् अनादिपाता वीरमणि सिक्खापदं समाधियामि अदिन्नदाना वीरमणि सिक्खापदं कामे सुमिच्छामि सिक्खापदं समाधियामि मुसावादा वीरमणि सिक्खापदं समाधियामि सुरामेरयमज पमादठाना वीरमणि सिक्खापदं ईशरणेनं सद्यं पञ्चशीलं धम्मं साधुकं सुरक्षितं कथवा अपमादेन शीलसम्पादेथ साधु 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि संघं नमामि. लक्ष्मीला नाम विनंती करतो. छत्रपती राजा सम्राट अशोक महामानव बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रतिमांना अभिवादन करतो. शहर शाळा बडनेरा
व तालुका शाखा नांदगाव खंडेश्वर द्वारा आयोजित 10 दिवसीय श्रावण शिबिर 18 मे ते 27 मे या शिबिराचा उद्घाटन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. या निमित्तानं उपस्थित प्रमुख मार्गदर्शक पूज्य बनते शास्त्रपुत्र राहुल राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पूज्य बदन नागसेन भेटलेला पूज्य बदन शिरवंशकरा अमरावती भंते गिरिमानंद भंते संगसेन भंते बुद्धप्रेम वरिष्ठ केंद्रीय शिक्षक माननीय युवराजी मोरे नांदेड या जिल्ह्याचे अध्यक्ष आणि आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर साहेब प्रमुख अतिथी म्हणून आपल्याला प्रेमनाथ शेंडे अध्यक्ष अमरावती महानगर महिला शाखा जिल्हा सरचिटणीस गणपतराव तिडके सर महानगर अमरावतीचे अध्यक्ष गणपतराव गजबी अमरावती जिल्हा भारतीय बौद्ध महासभेचे संरक्षण विभागाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तमराव वंजारी अमरावती जिल्हा आणि 10 दिवस प्रशिक्षण घेऊन बुद्ध तत्वज्ञान बाबासाहेब आंबेडकर तत्वज्ञान गावागावात फिरण्यासाठी सज्ज झालेले उपस्थित थोड्या त्याला प्रवचन दिला जाईल असे सर्व बंधू महिला शाखेच्या पदाधिकारी बंधू आणि भगिनी गेली 1 महिना या शिबिराची तयारी प्राध्यापक बोरकर सरांच्या मार्गदर्शनात बडनेरा शहर आणि नांदगाव खंडेश्वर तालुका करीत होता. आज त्याला मूर्त रूप आलेलं आहे आणि त्याचं उद्घाटन या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी श्रावण शिबिर अनेक ठिकाणी होत असतात, परंतु हे श्रावण शिबिर भारतीय बौद्ध महासभेनं अरेंज केलेलं आहे. भारतीय बौद्ध महासभेने राष्ट्रीय पातळीवरून त्यासाठी आदेश निर्गमित केलेले आहेत, त्यासाठी विषय ठरवून दिलेले आहेत, त्यासाठी केंद्रीय शिक्षक निश्चित करून दिलेले आहेत. 10 दिवसात 40 विषयावरती मंथन या ठिकाणी होणार आहे. जे प्रवचित होणार आहे त्यांना नोट्स घेण्यासाठी नोटबुक आणि पेन पुरवण्यात येणार आहे. अतिशय शिस्तबद्ध पद्धतीनं वेगवेगळ्या आग्रह पद्धतीनं भारतीय बौद्ध महासभा देशभरात श्रावण शिबिरांचं आयोजन करत असतं. पूज्य बंधू या ठिकाणी बघतोय, मला सांगावं वाटतं त्यांना की अशी काही श्रावण शिबिरं राबवल्या जातात. मी त्याचा साक्षीदार आहे, माझी अनुभूती आहे. गेली 47 वर्ष भारतीय बौद्ध महासभेचं आणि समाजाचं काम करत असताना मी अनुभवलं आहे. श्रावणे भाड्याने आणतात, 100 रुपये रोज द्यावा, 3 ते 5 दिवस चालवतात. कसं तरी भंतीजींना नॉलेज नसतं, कुठूनही आदेश येत नाही. स्थानिक पातळीवरचे हे मोठे पुढारी कसं तरी निपटारा करतात. सारा तालुक्यातून, जिल्ह्यातून, राज्यातून वर्गणी मागतात, पैसे जमा करतात आणि त्यातले काही पैसे जे श्रावण म्हणून आले त्यांना 100 रुपये मिळतात. अशी व्यवस्था होती. शांतीचा, समतेचा, करुणेचा, मैत्रीचा आणि दुःखमुक्तीचा मार्ग देणारे सम्यक संबुद्ध भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, माता भीमाई, माता रमाई आणि बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार करणारे धम्मनायक राजा सम्राट अशोक सर्व महापुरुषांना त्रिवार वंदन करतो. संयुक्त विद्यमाने तथागत गौतम बुद्ध जयंती व त्यागमूर्ती रमाई यांच्या स्मृती दिनानिमित्तच्या पर्वावर 10 दिवसीय बौद्धचार्य सामनेर शिबिर सोमवार दिनांक 18 मे 2026 ते बुधवार दिनांक 27 मे बुद्धविहार अशोकनगर नवी वस्ती बडनेरा. या कार्यक्रमाचे अध्यक्ष
भारतीय बौद्ध महासभा अमरावती जिल्हा पूर्वचे अध्यक्ष प्राध्यापक प्रकाश बोरकर सर यांनी अध्यक्षस्थान स्वीकारलं आणि या उद्घाटक माननीय विजयकुमार तोरपगार राज्य संघटक भारतीय बौद्ध महासभा महाराष्ट्र राज्य पूज्य भदंत शाक्यपुत्र राहुल राष्ट्रीय उपाध्यक्ष भारतीय बौद्ध महासभा पंजाब प्रणाम करतो. पंजाबी जिल्हा उपाध्यक्ष अमरावती पूर्व यांच्या उपस्थितीमध्ये हे सर्व सामनेर बंधूंना या कार्यक्रमाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. योगाजी मोरे सर, वरिष्ठ केंद्रीय शिक्षक, भारतीय बौद्ध महासभा नांदेड, ते शुभेच्छापर 2 शब्द. संधी देणारे महाकारुण्य गौतम बुद्ध परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना प्रतिमानाचे अभिवादन. पिढी अर्थात भारतीय बौद्ध महासभा या मातृसंस्थेचे अभिवादन. त्या मातृसंस्थेचे द्वितीय अध्यक्ष महोदय मुंबईचे होते शिल्पकार बोधिसत्व सुपुत्र काल सूर्यपुत्र व्यासराव आंबेडकर यांच्या पावन स्फूर्तीशाली कार्याचे अभिवादन. या मातृसंस्थेच्या राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय संरक्षक आदरणीय महाउपास करणारे आंबेडकर यांच्या या शोभेने चालवलं वंदन. नागसेनजी वरती श्रीरामजी आणि यांच्या संघाला उपस्थित या सामील बुधाचे शिबिर उद्घाटन समारंभाचे अध्यक्ष आदरणीय बोरकर सर, जिल्हाध्यक्ष अमरावती पूर्व, या शिबिराच्या आदरणीय तोरपगार सर आणि सर्व उपस्थित त्यांचे उपप्रमुख उपस्थित सर्वांचे नाव घेत नाही आणि सर्व माता भगिनी त्याचप्रमाणे शिबिरार्थी सर्वांना सर्व जय भीम. कसं काय बसले आता 10 दिवस माझ्या तर या ठिकाणी मी जास्त काही बोलणार नाही कारण 10 दिवस बोलायचंय मला. त्यामुळं आपण आता आपण पालन करायचं आहे कारण भारतीय बौद्ध महासभा ही कार्यकर्ता तयार करणारा कारखाना आहे असं म्हणतो. त्यामुळे आपण कार्यकर्ता म्हणून बौद्धाचार्य म्हणून या ठिकाणी आपल्याला तयार व्हायचं आहे आणि ती तयारी आपण या ठिकाणी ठेवायची आहे. आणि 10 दिवसामध्ये भंतेजी जे काय त्या ठिकाणी नियम सांगतील, पंचायत संख्या सांगतील, बाकीच्या काय गोष्टी सांगतील त्या सर्व आपण पालन करायचे आहे. हे आपल्याला विनंती आहे. आणि मी जास्त बोलणार नाही कारण समोर आता 10 दिवस आपल्याला या ठिकाणी शुभेच्छा प्रदान करतो. मला या ठिकाणी आता सत्कार करायला मला पाठांतर केलं त्याबद्दल आपल्या विरोध करतो. या ठिकाणी सांगतो जय भीम. भाषण करतील अशी मी त्यांना नम्रपणे विनंती करतो. तथागत सम्यक संबुद्ध धर्मनायक सम्राट असो, देशाचे उद्धार करते बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आई रमाई भीमाई यांच्या श्रद्धास्थानांना विवाह करून भारतीय बौद्ध महासभेच्या विद्यमान संरक्षिका महाउपासिका मीराताई आंबेडकर, भारतीय बौद्ध महासभेचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष तथा समता सैनिक दलाचे सर्व आदरणीय डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहेब आणि भारतीय बौद्ध महासभेचे तथा वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब यांच्याही कार्याला वंदन करून आज भारतीय बौद्ध महासभा भंडारा शहर शाखा, महिला शाखा तसंच पुरुष शाखा अमरावती तालुका मध्ये नांदगाव खंडेश्वर शाखा, जिल्हा शाखा महिला आणि पुरुष अमरावती, महानगर शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने हा अतिशय या वर्षातील सुरू झालेला हा उपक्रम PSI मिशन 25 अंतर्गत राबवण्याचा मानस भारतीय बौद्ध महासभेने केला आहे आणि त्याचंच एक प्रतीक म्हणून आज बुद्ध जयंती ते आई रमाई स्मृती दिनाच्या पर्यंत म्हणजे 27 मे पर्यंत एकंदरीत या शिबिराचं आयोजन आमचे मार्गदर्शक आदरणीय तोरपगार साहेब यांच्या मार्गदर्शनात आणि भंडाऱ्यातील तमाम सर्व खंडेश्वर तालुका शाखेचे महिला आणि पुरुष यांनी अतिशय रात्रंदिवस मेहनत करून खऱ्या अर्थानं याला मूर्त रूप दिलं. अनेक प्रकारच्या अडचणींना त्यांनी तोंड दिलं तरीही न डगमगता त्यांनी खंबीरपणे राजगृहाचे आदेश पाळले
आणि त्याचंच आज हे ज्वलंत उदाहरण आहे की या ठिकाणी अतिशय शिस्तीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे. मित्रांनो, खरं म्हणजे या ठिकाणी मला सांगावं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासून म्हणण्यापेक्षा या कार्यकारींना, जिल्ह्याच्या कार्यकारींना फक्त 1 वर्ष झालेलं आहे. त्याच वेळेस आमच्या पुढे आव्हान होतं, सांगितलं गेलं होतं की 1 वर्षात जर कार्यकारिणीचं लोक नाट्य शिबिर आयोजित करत नसतील तर 1 वर्षानंतर ही शाखा लागणार नाही, ती बरखास्त केलं जाईल. हा वरिष्ठांचा आदेश होता. त्यामुळे चोपकर साहेबांनी वेळोवेळी त्याची जाणीव करून दिली. त्याचा परिणाम आज या ठिकाणी पाहायला मिळतो. या ठिकाणी विद्यापीठावर सर्वच मान्यवर बसलेले आहेत. जिल्ह्याचे मान्यवर आहेत, पूर्वचे मान्यवर आहेत, पश्चिमचे मान्यवर आहेत, महानगर शाखेचे मान्यवर आहेत. या सर्वांनाच सविनय जयभीम करून हा जो एकंदरीत शिबिराचा उपक्रम आहे तो या देशाकरता, कारण की तसंही बडनेरा शहर हे आंबेडकरी चळवळीचं मुख्य केंद्र आहे. विशेषतः बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचा प्रचार आणि प्रसार करणारे ठिकाण, संपूर्ण महाराष्ट्र ज्यांना ओळखतं ते मदन मंगेशकरांची जन्मभूमी आहे. नागोराव पाटणकरांची, कविवर्य नागोराव पाटणकरांची जन्मभूमी आहे. एकंदरीतच इथूनच बाबासाहेबांच्या चळवळीला खऱ्या अर्थाने या विदर्भात मोठ्या प्रमाणात यश मिळालं आणि त्यामुळे ती चळवळ पुढेही कशी जिवंत ठेवता येतील याचा प्रयत्न माझ्यासोबत असणारे भारतीय बौद्ध महासभेचे जिल्ह्याचे लोक, शहराचे लोक, महिला शाखेचे लोक रात्रंदिवस प्रयत्न करीत आहेत आणि म्हणून त्यांच्या एकंदरीत सांघिक प्रयत्नाचं हे यश आहे. आणि त्यामुळे निश्चितपणे अनेक लोकांची नावं सुटली असतील, स्वागत करताना लोकांची नावं सुटली असतील मला माहित आहे, पण ते निर्धारणे पक्के आहेत. मग ते प्रकाश बागडे असतील, किशोर खोबरागडे असतील, अरुण सेंडेर असतील, मदनराव मेश्राम असतील, मला माहित आहे मी सर्वांवर लक्ष ठेवून असतो. माझं सूक्ष्म निरीक्षण असते. महिला शाखेच्या अध्यक्षा कालच्या 2 दिवसाच्या समता सैनिकाच्या उन्हात जे काही डिग्री तापमान असताना या महिला सैनिकांनी जे प्रदर्शन घडवलं त्यामुळे महिला शाखेच्या अध्यक्ष प्रकृती स्वास्थ्यामुळे आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, परंतु गावात मात्र अतिशय प्रामाणिक असणारे लोक आहेत आणि त्यामुळे आज बडनेरा शहराची कमांड जिल्ह्यावर आहे. याचं सारा श्रेय या टीमला आहे. निश्चितपणे हे शिबिर यशस्वी करण्यासाठी याही पुढे ते प्रयत्न करतील. भारतीय बौद्ध महासभेचे आदेश प्रत्येकच सैनिक पार पाडेल. समता सैनिक दलाच्या शिबिरातून काल हे शक्य झालेले आहे. निश्चितपणे येत्या 10 दिवसात देखील आपण आपल्या कर्तव्याला विसरायचं नाही आणि या ठिकाणच्या ज्या ठिकाणी हे शिबिर संपन्न होत आहे तिथल्या एकत्रित विहाराच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या सर्व